गाइस, वेलकम टू माय चैनल द नेचुरल फिटनेस। और गाइस, आज कोई जिम की वीडियो नहीं होने वाली है। आज होने वाला है प्योर कोकन का शूट, क्योंकि गणपति पापा आ चुके हैं और गणपति पापा के आगमन के सेकेंड डे पे मैं आया हूँ कोकन रत्नागिरी में। तो गाइस, मैं अभी हूँ निवली फाटा के यहाँ पे। तो मैं आया हूँ श्रद्धा के साथ और श्रद्धा की मम्मी के साथ, और ये है उसके मौसी का घर पीछे मेरे। तो गाइस, मैं फ़र्स्ट टाइम एक्सपीरियंस कर रहा हूँ गणपति में कोकन आना, और मेरा एक्सपीरियंस अभी तक तो बहुत अच्छा है। अभी तो हमें उक्षी जाना है। उक्षी में श्रद्धा के दादा का घर है, तो हम वहाँ पे जाएंगे। तो मैं सोच रहा हूँ कि अगर मैं आया हूँ कोकन, तो क्यों ना मैं फिर मराठी में व्लॉग करूँ, मराठी व्लॉग ट्राय करूँ। तर चला मग मराठीत आजचा व्लॉग सुरू करूया आपण गणपती बाप्पाचं नाव घेऊन। जसं की तुम्ही बघू शकतात, सगळीकडे हिरवाळ आहे एकदम। आजूबाजूला बघा, रस्ते एकदम हिरवाळ, कारण पावसाळा आहे, पाऊस पण पडतो आहे, आणि त्याच्यामुळे इथे सगळं तुम्हाला हिरवाळ दिसेल। आणि गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे, तर त्या मनाने पण खूप बरं वाटतं आहे की इथे येणं, आणि पहिल्यांदा येणं म्हणजे हे खूप चांगलं एक्सपिरियन्स आहे माझं। तर आता मी इकडे गौरी गणपती विसर्जनपर्यंत असणार आहे। तर बघूया गाईज, आपण जेवढं होऊ शकेल तेवढं आपण एक्सप्लोअर करू। आणि रत्नागिरी सिटीमधून आम्ही आलो, तर रत्नागिरी सिटी पण खूप छान आहे। ॲक्च्युली आम्ही बसमध्ये काल बसलेलो आणि इथे आलो, तर खूप चांगली झोप लागलेली आम्हाला, ज्याच्यामुळे आम्ही लोक 15 किलोमीटर पुढे गेलो, प्रॉपर रत्नागिरी सिटीमध्ये गेलो। आम्हाला 15 किलोमीटर अगोदर उतरायचं होतं, तर मग त्याच्यामुळे गडबड झाली थोडी। आमची बस पोचणार होती सकाळी 6:30ला, पण आम्ही पोचलो आहे सकाळी 4:45ला रत्नागिरी सिटीमध्ये। तर त्याच्यामुळे थोडी गडबडमुळे आम्हाला मग 15 किलोमीटर मागे यावं लागलं परत। मग विवली फाटाला आलो आम्ही, तिथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे ताईचं घर, श्रद्धाच्या मावशीचं घर। मग आम्ही तिथे थांबलो आहे आता। थोड्या वेळाने आम्ही इथून निघू आणि मग आम्ही जाऊ उक्षीला। तर तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो गाईस, व्ह्यू बघा कसा आहे, तुम्हाला डेफिनेटली आवडेल इकडचा व्ह्यू। तर एकदा व्ह्यू बघून घ्या। इथे दाखवण्यासारखं आता सध्या तर हेच आहे। आपण जसं जसं पुढे जाऊ तसं जसं मी तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवीन। गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे घरात, तर तेही तुम्हाला दाखवीन। तर इकडे आरती कशी होते आणि कशा प्रकारे गोष्टी होतात घडतात ते सगळं मी तुम्हाला दाखवीन। स्टे ट्यून ऑन माय व्लॉग, आणि बघू पुढे जर्नी कंटिन्यू करू। आणि तुम्हाला मी असंच एकदा उक्षीला आम्ही निघालो त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पुढचा व्लॉग दाखवीन। आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकली आहे माझ्या जर्नीची, जिथून मी स्टार्ट केलेलं मुंबईपासून, तर तेही तुम्ही बघा, व्हिजिट करा। शॉर्ट व्हिडिओ मी टाकली आहे, तर मी असे शॉर्ट व्हिडिओज पण टाकत जाईन आणि आपली रील पण बनत जाईल। तर गाईज, स्टे ट्यून ऑन माय चॅनल। तर मित्रांनो, मी आता आहे श्रद्धाच्या मावशीसोबत, जे इथे राहतात बरेच वर्षापासून। तर ते आज आपल्याला थोडंसं इन्फॉर्मेशन देतील की इथे कोणत्या कोणत्या जागे आहेत फिरायला चांगली, आणि इथे विसर्जन बाप्पांचं कसं होतं, आगमन कसं होतं, आणि आरती कसे होतात। तर ह्या श्रद्धाचे मावशी आहेत। नमस्कार। तर बस मला हे सांगा की इथे फिरायला कोणते कोणते स्पॉट्स आहेत जिथे आपण जाऊ शकतो। इथे रत्नागिरीमध्ये ॲक्च्युली भरपूर स्पॉट आहेत। गणपतीपुळे मेन स्पॉट म्हणजे गणपतीपुळे, तिथे मोठा समुद्र आहे, आणि संगमेश देवरुख साखरप्यामध्ये मार्लेश्वर म्हणून आहे, शंकराचं मंदिर आहे, तिथे पण खूप मोठं बघण्यासारखा निसर्ग आहे। तिथून रत्नागिरीमध्ये भगवती किल्ला आहे, आणि राजापूर, पावस, तिथे स्वामी स्वरूपानंदांचं मंदिर आहे। अशी खूप ठिकाणं बघण्यासारखी खूप ठिकाणं आहेत। गणपती सगळ्यांच्या घरोघरी गणपती चालू आहेत,
तर सगळे वाडी मिळून म्हणजे 50-60 घरांची वाडी असते. त्या वाडीमध्ये प्रत्येकांच्या घरी गणपती येतात, गौरी असतात. आता उद्या गौरी येतील, गणपतींचं आगमन झालेलंच आहे. आणि सगळे वाडी मिळून सगळी मुलं संध्याकाळी 7 वाजले की सगळ्यांच्या घरी आरती करायला सुरुवात असते. संध्याकाळी 7 नंतर प्रत्येकांच्या घरोघरी आरती असतात. जवळजवळ 20-25 मुलं, जेंट्स, मोठे पुरुष लोक वगैरे, लेडीज असे करून सगळ्यांच्या घरोघरी आरती करतात. आणि नाच असतो, महिलांचा नाच असतो, पुरुषांचा नाच असतो. खूप मजा येते. रात्रभर लोक जागरण करून गणपतीचा आनंद लुटत असतात. आणि 5 दिवस गौरी आल्या की नंतर गौरीचा हौसा वगैरे ते असतं. त्याच्यानंतर विसर्जनच्या दिवशी सगळे वाडी मिळून एकत्र सगळे गणपती जमा करून मोठी नदी वगैरे असते तिथे घेऊन ते विसर्जनसाठी जातात. ढोल ताशे वगैरे घेऊन त्यांचं विसर्जन चालू असतं बाप्पाचं. आणि गणपती बाप्पांची मूर्ती सगळी शाळू मातीची असतील ना इथे? हो, शाळू मातीची असते. अच्छा. आणि बाकी तुम्ही सांगितलं की बरेचसे जागा आहे जिथे आपण फिरू शकतो. तर मग जे स्पॉट्स आहे एकदम लांब लांब आहेत की जवळपासच आहेत? हां, तसं बघायला गेलं तर एक रत्नागिरीपासून गणपतीपुळे 35-40 किलोमीटर येईल. मार्लेश्वर 40 किलोमीटर येईल. असं ते स्पॉट आहेत. आणि फिरण्यासाठी कोणता महिना खूप चांगला असेल सीझन? जसं पावसाळा झाला. पावसाळ्यामध्ये कसं थोडा निसर्ग बघण्यासारखा वगैरे असतो. सगळ्याकडे हिरवळ असते, त्यामुळे जरा पाणी पण पावसामुळे जास्त असतं. नदीला वगैरे धबधबे असतात, त्याच्यामुळे जरा बघण्यासारखं पावसामध्ये खूप छान असतं. अच्छा. माझं तर पहिल्यांदाच येणं आहे, तर बरं वाटतं येऊन इथे पूर्ण निसर्ग बघून बरं वाटतं. कारण आपल्या मुंबईला तर असं काय बघायला भेटत नाही. हो. जे आहे ते इकडेच आहेत. तर गणपतीमध्ये जर कोणती जागा फेमस असेल ती म्हणजे कोकणच. तुम्ही कोकणला या आणि गणपतीला तुम्ही खूप एन्जॉय करू शकतात. इथे जसं गणपती बाप्पांचं हे करतात, उत्सव साजरा करतात, तसं कुठेच करत नसतील. तर तुम्हाला कधीही चान्स भेटला तर तुम्ही कोकणला या आणि या पूर्ण पट्ट्यामध्ये गणपती बाप्पाचं सुंदर असं आगमन करतात, विसर्जन सगळ्या गोष्टी नीट करतात चांगल्या प्रकारे. तर आपण पुढेही जाऊ. मी तुम्हाला आरती दाखवीन आणि बाप्पाचं विसर्जन कसं होतं सगळ्या गोष्टी मी दाखवीन तुम्हाला. ब्लॉगमध्ये स्टे ट्यून राहा.